आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पालघरमध्ये पोलीस आणि स्थानिकांमध्ये राडा। वाढवण बंदराच्या ड्रोन सर्वे विरोधात ग्रामस्थ आक्रमक। ड्रोन सर्वेचे पॉइंट असलेले कापड स्थानिकांनी खेचून काढलं। वाढवण बंदराच्या ड्रोन सर्वे विरोधात ग्रामस्थ आक्रमक। पुरुष ग्रामस्थांनंतर महिला जलसमाधीसाठी समुद्रात पोहोचल्या। समुद्राला भरती येत असताना स्थानिकांचं समुद्रातील आंदोलन सुरू। मालवणमधील राजकोट किल्ला सध्या बंद। पर्यटकांच्या संख्येमध्ये घट, तर किल्ला बंद केल्यानं स्थानिक पर्यटन व्यावसायिकांची नाराजी। नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये ओंकार अंजेकर अटकेत। ओंकार अंजेकरच्या 3 शाळांवर एसआयटीचा छापा, काही कागदपत्र देखील जप्त। सरकारी कार्यालयांमध्ये वाढदिवस आणि वैयक्तिक समारंभांवर बंदी। महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागाचा मोठा निर्णय। सर्व अधीनस्थ कार्यालयांना देखील आदेश लागू। रुद्रप्रयागवरून बद्रीनाथला जाणाऱ्या वाहनाचा अपघात। अलकनंदा नदीमध्ये पडलेल्या वाहनामध्ये 19 लोक होते। 19 पैकी 7 जणांना नदीतून बाहेर काढण्यात यश। दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 11 जणांचा शोध सुरू। कुल्लू मनालीमध्ये मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर। पूरस्थितीमुळे मनाली लेह मार्गावर मोठमोठे दगडही वाहून गेले। हिमाचलच्या कुल्लू मनालीमध्ये पूरजन्य परिस्थिती। एक ट्रक देखील पाण्यात वाहून गेला। उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी पुन्हा एकदा एकत्र। अंबानींच्या पेट्रोल पंपावर अदानी सीएनजी विकणार। रिलायन्स बीपी मोबिलिटी आणि अदानी टोटल गॅसची सोबत भागीदारी। मेक्सिकोमध्ये कार्यक्रमात अंधाधुंद गोळीबार। गँगवॉरमुळे गोळीबाराची घटना, 12 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी। कार्यक्रमात दरम्यान झालेल्या गोळीबाराची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद।